सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळवर मात करीत सेना केसरी होण्याचा बहुमान पटकावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। 4 दिवस चाललेल्या या सेना केसरी स्पर्धेत राज्याच्या विविध भागातील 600 मल्ल स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ व सोलापूरचा महेंद्र गायकवाड या दोघांमध्ये अंतिम अटीतटीची लढत झाली। यामध्ये मोहोळवर मात करीत गायकवाडने सेना केसरी स्पर्धेचा किताब पटकावलाय। शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, शहर प्रमुख नाना भानगिरे, बाळासाहेब भानगिरे आदी मान्यवरांच्या हस्ते विजयी मल्ल गायकवाड याला 5 लाख रुपये रोख इनामासह सेना केसरी किताब, सुपर बुलेट गाडी आणि मानाची चांदीची गदा, तर उपविजेता मल्ल मोहोळ याला 3 लाख रुपये रोख व उपसेना केसरी किताब देऊन गौरवण्यात आले। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने या स्पर्धा झाल्या। शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवा सेना राज्य सचिव किरण साळी, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश घारे, युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, विकी माने, दीपक कुलाळ, नितीन लगस यांनी संयोजन केले। राज्यात कुस्तीला मोठी परंपरा आहे, ही परंपरा टिकून राहावी, नव्या पिढीसमोर त्याचे उदात्तीकरण व्हावे आणि राजाश्रयासन कुस्तीचा आणखी प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन केले होते। यापुढेही अशा विविध क्रीडा स्पर्धा घेऊन नव्या पिढीला आवड निर्माण केली जाईल असं प्रमोद भानगिरे यांनी म्हटलंय। ही अशी लढवया परंपरा यालाच म्हणतात नम्र, कोण जिंकेल कोण हरेल त्याच्याची नाही, दोन्ही पोरं चांगली लढणार आहेत आणि किल्ली तोडण्याचा अटोकाट प्रयत्न पृथ्वीराजचा। शबास पृथ्वीराज, शबास महेंद्र, दोन्ही पैलवान आपले, त्यामुळं दोघांचं कौतुक आहे। वा गुड आणि वा गिस्सा मारण्याचा प्रयत्न पहा आणि हात बघा, हात बघा, हात उलट, हात वा काय बोलला का रे, बोलला का मध्ये काय शबास बोले, शबास वा हो, 500चीच नोट आता त्याला, त्यानं बरोबर नाना कुठे बसल्यास बघितलं, लय हुशार रणवीर आवळे। अहो कौतुक झालं पाहिजे, बक्षीस हे बक्षीसच असतं।